स्मार्ट लर्निंग चॅनल। आज आपण पाहणार आहोत क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर नंबर 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर्स। या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 32 लर्न अँड सॉल्व करून घेणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्वात अगोदर पाहूयात की फॅक्टर्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फॅक्टर। तर दिलेला नंबर हा दुसऱ्या कोणत्याही नंबरने कंप्लीट डिवाइड होत असेल, ओके, म्हणजे त्याचा रिमाइंडर जर 0 येत असेल तर तो नंबर हा दिलेल्या नंबरचा फॅक्टर असेल। ओके, फॅक्टरलाच डिवायझर असे सुद्धा म्हणतात। फॅक्टर लिहितेवेळी एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे दिलेला नंबर हा टेबलमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे। इथे आपण एक्झाम्पलवरून पाहूयात। इथे मी 12 नंबर घेतलेला आहे, त्याला आपण 2 ने डिवाइड केलेला आहे। सो 2 6 जा 12, त्याचा रिमाइंडर किती आला, 0 आला। सो दिलेला नंबर हा त्या नंबरचा काय असेल, फॅक्टर असेल। सो 2 इज द फॅक्टर ऑफ 12, 2 हा 12चा फॅक्टर असेल। आता 12चे दुसरे कुठले कुठले फॅक्टर आहेत ते पण आपण पाहूयात। 12 फॅक्टर लिहिताना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवात ही 1 ने करायची आहे, कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1 या नंबरने सर्व नंबरला कंप्लीट डिवाइड होत असतात। ओके, आणि 1च्या टेबलमध्ये सर्वच नंबर येत असतात, म्हणून फॅक्टर लिहिताना सर्वात अगोदर कुठला नंबर येणार, 1। ओके, नेक्स्ट आता 2 ने 12ला कंप्लीट डिवाइड होतं का ते पाहूया आपण। 2 ने 12ला कंप्लीट डिवाइड होतं का, 2 6 जा 12, रिमाइंडर किती आला, 0 आला। सो 2 इज द फॅक्टर ऑफ 12। नेक्स्ट 3 या नंबरने 12ला कंप्लीट डिवाइड होईल का, सो 3 4 जा 12, रिमाइंडर किती आला, 0 आला। सो 3 इज द ऑल्सो फॅक्टर ऑफ द 12। नेक्स्ट 4 ने 12ला कंप्लीट डिवाइड होईल का, 4 3 जा 12, रिमाइंडर किती आला, 0 आला। सो 4 इज ऑल्सो फॅक्टर ऑफ द 12। नेक्स्ट 5 ने 12ला डिवाइड होईल का, नाही, 5च्या टेबलमध्ये 12 हा नंबर आहे का, नाही। सो 5च्या टेबलमध्ये 12 नाही, सो 5 हा फॅक्टर येणार नाही। नेक्स्ट 6 ने 12ला डिवाइड होईल का, 6 2 जा 12, रिमाइंडर किती आला, 0 आला। सो 6 इज ऑल्सो फॅक्टर ऑफ द 12। नेक्स्ट 7च्या टेबलमध्ये 12 नाही, 8च्या टेबलमध्ये 12 नाही, 9च्या टेबलमध्ये 12 नाही, 10च्या टेबलमध्ये 12 नाही, 11च्या टेबलमध्ये 12 नाही। आता 12 ने 12ला पण कंप्लीट डिवाइड होईल, 12 1 जा 12, रिमाइंडर 0 आला। सो 12, म्हणजेच 12चे फॅक्टर कोणकोणते आले, 1 2 3 4 6 आणि 12। या फॅक्टरलाच आपण डिवायझर असे सुद्धा म्हणतो। अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल की दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स आपण कसे काढायचे। आता आपण त्यासाठी प्रॉब्लेम सेट 32 सॉल्व करूयात। क्वेश्चन फर्स्ट आहे, राईट द फॅक्टर्स ऑफ फॉलोइंग नंबर्स। इथे जे नंबर दिलेले आहेत त्यांचे फॅक्टर्स आपल्याला काढायचे आहेत। तर 1 बाय 1 आपण या नंबरचे फॅक्टर्स काढूयात। फर्स्ट नंबर आहे 8। आता 8चा पहिला फॅक्टर कोणता येईल, 1। नेक्स्ट आता 2 ने 8ला कंप्लीट डिवाइड होईल का ते पाहूया आपण। सो 2 4 जा 8, रिमाइंडर किती आला, 0 आला। सो 2 इज ऑल्सो फॅक्टर ऑफ द 8। नेक्स्ट 3 ने 8ला कंप्लीट डिवाइड होईल का, 3 2 जा 6, 8मधून 6 गेले, किती राहिले, 2 राहिले, म्हणजेच याचा रिमाइंडर किती आला, 2 आला। 0 आला का, नाही। सो 3 हा 8चा फॅक्टर येणार का, नाही। नेक्स्ट 4 ने 8ला डिवाइड होईल का, 4 2 जा 8, रिमाइंडर याचा 0 आला। सो ऑल्सो 4 इज द फॅक्टर ऑफ दी 8। नेक्स्ट 5च्या टेबलमध्ये 8 आहे का, नाही, 6च्या नाही, 7 नाही, आता 8
8, 8 1 जा 8, रिमाइंडर किती आला 0 आला. सो 8. यावरून तुम्हाला समजलं असेल की 8चे फॅक्टर कोणकोणते आहेत 1, 2, 4 आणि 8. नेक्स्ट नंबर आहे 5. ओके. आता 5चा फर्स्ट फॅक्टर कोणता येईल 1, म्हणजे 1ने 5ला कंप्लीट डिवाइड होणार आहे 1. नेक्स्ट 2च्या टेबलमध्ये 5 आहे का नाही. 3च्या टेबलमध्ये नाही. 4च्या टेबलमध्ये नाही. 5च्या टेबलमध्ये 5 आहे. 5 1 जा 5. सो रिमाइंडर इथे किती आला 0 आला. सो 1 and 5. जेव्हा दिलेल्या नंबरचे रिमाइंडर फॅक्टर हे 1 आणि दिलेला नंबर येत असेल तेव्हा त्या नंबरला आपण काय म्हणतो प्राईम नंबर. ओके. थर्ड नंबर आहे 14. आता 14चा फर्स्ट फॅक्टर कोणता येईल 1. ओके. आता नेक्स्ट 2ने 14ला कंप्लीट डिवाइड होईल का पाहूया. 2 7 जा 14, रिमाइंडर किती आला 0 आला. सो 2 इज द ऑल्सो फॅक्टर ऑफ दी 14. 3च्या टेबलमध्ये 14 आहे का नाही. 4च्या टेबलमध्ये नाही. 5च्या टेबलमध्ये नाही. 6च्या टेबलमध्ये नाही. 7च्या टेबलमध्ये 7 40, 7 2 जा 14, रिमाइंडर किती आला 0 आला. सो 7. नेक्स्ट 8च्या टेबलमध्ये नाही. 9च्या नाही. 10 नाही. 11 नाही. 12 नाही. 13 नाही. 14च्या टेबलमध्ये 14 येतो. 14 1 जा 14, रिमाइंडर किती आला 0 आला. सो 14. सो 14चे फॅक्टर्स कोणकोणते आले 1, 2, 7 and 14. नेक्स्ट नंबर आहे 10. आता 10चा फर्स्ट फॅक्टर कोणता येईल 1. नेक्स्ट 2ने 10ला डिवाइड होईल का 2 5 जा 10, रिमाइंडर किती आला 0 आला. सो 2 इज द ऑल्सो फॅक्टर ऑफ दी 10. नेक्स्ट 3च्या टेबलमध्ये 10 आहे का नाही. 4च्या नाही. 5च्या टेबलमध्ये आहे का हो. 5 10, 5 2 जा 10, रिमाइंडर 0 आला. सो 5 इज फॅक्टर ऑफ दी 10. नेक्स्ट 6च्या टेबलमध्ये नाही. 7च्या टेबलमध्ये नाही. 8च्या टेबलमध्ये नाही. 9च्या टेबलमध्ये नाही. 10च्या टेबलमध्ये 10 आहे. 10 1 जा 10, रिमाइंडर 0 आला. सो 10. सो द फॅक्टर ऑफ 10 इज 1, 2, 5 and 10. नेक्स्ट नंबर आहे 7. सो 7चा फर्स्ट फॅक्टर कोणता येईल 1. आता 2च्या टेबलमध्ये 7 आहे का नाही. 2च्या टेबलमध्ये नाही आहे. 3च्या टेबलमध्ये पण नाही आहे. 4च्या टेबलमध्ये नाही आहे. 5च्या टेबलमध्ये आहे का नाही. 6च्या नाही. आता 7च्या टेबलमध्ये 7 आहे. सो 7 1 जा 7, रिमाइंडर 0 आला. सो 7. तर 7चे फॅक्टर्स कोणकोणते येतात 1 and 7 इज द फॅक्टर ऑफ दी 7. म्हणजे हा कसला नंबर झाला प्राईम नंबर झाला. प्राईम नंबर आपण कोणाला म्हणतो ज्याचे फॅक्टर हे 1 आणि तोच नंबर येत असेल तर त्याला आपण प्राईम नंबर असे म्हणतो. नेक्स्ट आहे 22. आता 22चा फर्स्ट फॅक्टर येईल 1. आता नेक्स्ट 2ने 22ला डिवाइड होईल का कंप्लीट डिवाइड होईल. 2 1 जा 2, 0 and next 2 1 जा 2. सो रिमाइंडर किती आला 0 आला. सो 2 इज ऑल्सो फॅक्टर ऑफ 22. 3ने 22ला कंप्लीट डिवाइड होईल का पाहूया. 3 7 जा 21, रिमाइंडर किती आला 1 आला. सो 3 पण त्याचा फॅक्टर येणार नाही. 4च्या टेबलमध्ये 22 नाही. 5च्या नाही. 6च्या नाही. 7 नाही. 8 नाही. 9 नाही. 10 नाही. 11च्या टेबलमध्ये 22 आहे का हो आहे. सो त्याला 22ला 11नी कंप्लीट डिवाइड होईल. 11 2 जा
22. रिमाइंडर इथे किती आला 0 आला, सो 11. नेक्स्ट 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 नाही, 18 नाही, 19 नाही, 20 नाही, 21च्या टेबलमध्ये सुद्धा नाही आणि 22च्या टेबलमध्ये 22 आहे का? हो आहे. 22 1 जा 22. रिमाइंडर 0 आला, सो 22. म्हणजेच 1, 2, 11, 22 इज द फॅक्टर ऑफ दी 22. नेक्स्ट नंबर आहे 25. 25चा फॅक्टर कोणता येईल? 1. नेक्स्ट 2च्या टेबलमध्ये 25 आहे का? नाही, किंवा त्याने पण 2ने पण 25ला कंप्लीट डिवाइड होणार नाही. हे पहा 25. 2 1 जा 2, 0. 5 घेतला, 2 जा 4. रिमाइंडर किती आला? 1 आला. म्हणजेच याने 2ने 25ला कंप्लीट डिवाइड होत नाही, म्हणजे 2 हा त्याचा फॅक्टर येणार नाही. 3च्या टेबलमध्ये नाही, 4च्या टेबलमध्ये नाही, 5च्या टेबलमध्ये आहे का 25? आहे. 5 5 जा 25. रिमाइंडर 0 आला, सो 5. नेक्स्ट 6च्या टेबलमध्ये नाही, 7च्या टेबलमध्ये नाही, 8च्या टेबलमध्ये नाही, 9च्या टेबलमध्ये नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 नाही, 18च्या टेबलमध्ये नाही, 19च्या टेबलमध्ये नाही, 20च्या टेबलमध्ये नाही, 21च्या टेबलमध्ये नाही, 22च्या टेबलमध्ये नाही, 23च्या टेबलमध्ये नाही, 24च्या नाही, 25च्या टेबलमध्ये 25 आहे का? हो आहे. 25 1 जा 25. रिमाइंडर किती आला? 0 आला. सो 25 इज also factor of the 25. 1, 5 and 25 is the factor of 25. आता नेक्स्ट नंबर आहे 32. ओके, फर्स्ट फॅक्टर कोणता येईल? 1. नेक्स्ट 2ने 32ला कंप्लीट डिवाइड होईल का? पाहूयात आपण. 2 1 जा 2. रिमाइंडर 1 आला. नेक्स्ट 2 घेतला, 2 6 जा 12. रिमाइंडर 0 आला. सो 2ने 32ला कंप्लीट डिवाइड होईल. 3च्या टेबलमध्ये नाही 32, सो 3 नाही. 4च्या 4 8 जा 32. 4 8 जा 32. रिमाइंडर 0 आला. सो 4 फॅक्टर येईल त्याचा. 5च्या टेबलमध्ये नाही, 6च्या टेबलमध्ये आहे का? नाही. 6च्या नाही, 7च्या नाही, 8च्या 8 4 जा 32. रिमाइंडर 0 आला, सो 8. नेक्स्ट 9च्या टेबलमध्ये नाही, 10च्या नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14च्या टेबलमध्ये पण नाही, 15च्या टेबलमध्ये नाही, 16च्या आहे का? हो. 16 2 जा 32. रिमाइंडर 0 आला, सो 16. नेक्स्ट 17च्या नाही, 18 नाही, 20 19 नाही, 20 नाही, 21 नाही, 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 नाही, 26च्या टेबलमध्ये नाही, 27च्या टेबलमध्ये नाही, 28च्या टेबलमध्ये नाही, 29च्या नाही, 13च्या टेबलमध्ये नाही, 31च्या टेबलमध्ये नाही. आता नेक्स्ट 32च्या टेबलमध्ये 32 1 जा 32. रिमाइंडर किती आला? 0 आला, सो 32. मग 32चे फॅक्टर कोणकोणते आहेत? 1 2 4 8 16 अँड 32. आता नेक्स्ट नंबर आहे 33. तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे की 33चे फॅक्टर्स हे कोणकोणते आहेत. मला हे कमेंट्समध्ये याचं ॲन्सर तुम्ही द्यायचं आहे.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे हे समजून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज अनेकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.